आपण असो की कोणी दुसरं असो, पैसे कमवले की आपण त्याला पहिले हेच म्हणतो की पार्टी तो बनते है. तर चला पार्टी तर बनतेच आणि यांना आज मी पार्टी देत आहे. सोबत माझा भाऊही आहे आणि आम्ही 4ही जण आहोत. तिथे एक नॉर्मल जवळचं जे एक होतं हॉटेल, तिथे जेवायला आलेलो होतो आणि इथं डिस्कशन चाललं आहे की पियाचे पप्पा पियाला सांगताय की याच्या पुढचं आता जे काही बाहेरचं जेवण असेल ना, तर ते मम्माच आता पैसे पे करणार. आणि मी म्हणले की नाही, असं काही होणार नाही. तर इथे भावाचा नवीन चष्मा होता. म्हटलं चला अशी फ्रेम मला कशी दिसते हे ट्राय करून बघूयात, कारण मी ब्लॅकच घेतली होती आणि व्हाईट मला असं वाटते की छान दिसते. आणि घातल्यावर पिया मला म्हटली की मम्मा तू कॉलेज गर्ल दिसतेस म्हणून. आणि मलाही आता बघून असं वाटतंय की हो, आम्ही खरंच कॉलेजचीच गर्ल दिसते अजून पण. सो असा चष्मा मला छान दिसतोय. सो फ्युचरमध्ये बनवायची वेळ आली तर मी असा बनवेल. आणि आजचं असं नॉर्मल जे होतं जेवण होतं, कारण इझी टू रीच होतं हे हॉटेल. आणि आम्ही घरातून निघालो ना तेव्हा पाऊसही चालला होता, त्यामुळे जवळचं असं ठिकाण शोधायचं होतं जिथे जाऊन आम्ही पोटभर आहे ते जेवण करू शकू. तर पहा, मला आधी जर आहे ना, खरं सांगायचं म्हटलं तर इन्व्हेस्टमेंट एका दुसऱ्या गोष्टीपासून करायची होती, पण सॅटर्डे संडेमध्ये आल्यामुळे ना जरा जे माझं प्लॅन आहे तो जरा चुकतोय. पण काही हरकत नाही, मी त्याची इन्व्हेस्टमेंट थोडीशी करून ठेवलेली आहे आणि म्हणजे सुरुवात मी त्यापासूनच केली आहे. पण ती गोष्ट मला जे आहे प्रॅक्टिकली पहिले करता आली नाही. पण काही हरकत नाही, आमचं सेलिब्रेशन जे होते इथे पार्टी अशा पद्धतीने झालेली आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. हे बोलायचंच राहिलं स्टार्टिंगला. तर छान फ्लावर्स दाखवून तुमचं वेलकम करत आहे. किती छान दिसत आहे ना. आणि सकाळी उठल्या उठल्या मी यांनाही गुड मॉर्निंग करत असते. घरातलं कोणी एखादा व्यक्ती सुटतो घाई गडबडीमध्ये गुड मॉर्निंग करायचा, पण यांना सुटत नाही, कारण आल्या आल्या पहिले मी यांनाच बघते कुठले कुठले फ्लावर जे आहेत ते छान ब्लूम झालेले आहेत आणि त्यांना बघून दिवसाची सुरुवात जी होते ना ती खरंच खूप छान होते. आणि इथेही गुलाबाला एक नवीन कडी आलेली आहे आणि या सदाफुलांचं कायच सांगावं, नेहमी एवढ्या फुललेल्या असतात त्या. आणि तिचं नावच सदाफुली आहे, नेहमी फुललेले सदाफुली असं. तर बघा इथे गुलाबाची कडी ही नवीन आलेली आहे. मागे मी जे आहे यांची प्रूनिंग केली होती, त्यामुळे नवीन ब्रांचेस यायला लागल्या. आणि आजचा जो मॉर्निंग आहे इतका छान नेहमीच माझा होत असतो जेव्हाही फ्लावर्स बघत असते मी. असं बऱ्याच वेळा आपल्याला वाटत असतं की आपले रुटीन असते की आपण म्हणजे गुरुवारी आणि रविवारीच केस धुवावे, पण कधीतरी वाटते की केस खूप जास्त चिपचिप झाले, चला वॉश करूयात का. आणि मी जे आहे सॅटर्डेलाच आज केसांचं काम जे आहे त्यांना वॉश करण्याचं कंप्लीट केलेलं आहे. काही कपडे असतात ना जे सुकतच नाही आणि मी रात्रभर पडू देते त्यांना, कारण आता उन्हाचं प्रमाण थोडं कमी झालं आहे, त्यामुळे मी एक दोरी बांधून ठेवलेली आहे आणि त्यावर असू देते. नाहीतर मग खाली असली की मलाही टेन्शन असतं की रात्रीचा इकडचा पाऊस जर आला आणि मग ते पुन्हा ओले होतात. तसं मुंबईला बरंच टेन्शन घेतलेलं आहे मी कपडे सुकवायच्या बाबतीमध्ये. आणि आय एम शुअर जे लोक मुंबईतून माझा व्हिडिओ बघताय त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी ते रिलेट करतील, कशा कशा पद्धतीने कपडे सुकवले जातात तिकडे. आणि त्यानंतर जे आहे थोडा वेळ मिळाला ना की नेहमी मी माझे छोटे छोटे गार्डनिंगचे कामं करत असते. जे काही पिवळे पत्ते झालेले असतात ना ते जर आपण कट करून जर ठेवून दिलेत ना तर काय होतं की जी प्लांटची एनर्जी असते ना ती त्या पिवळ्या पत्त्यांवर नाही जात. त्यामुळे पिवळे पत्ते थोडे व्हायला सुरुवात झाली ना, कट करायचं त्या पिवळ्या पत्त्यांना आणि मग बघा तुमचं प्लांट जे आहे ते अजून नवीन पत्ते जे आहे जनरेट करतं, ब्रांचेस नवीन नवीन येतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, पिवळे पत्ते दिसले की काढून ठेवायचे, जेणेकरून प्लांट जे आहे त्याचा सगळा फोकस नवीन ग्रोथवर करेल. कधी कधी मुलांना उठवणं ना फार अवघड जातं आणि तुम्ही सगळ्याच जे आहेत मम्मी लोक माझ्यासोबत रिलेट करणार. कधी कधी अगदी मुलं एका शब्दात म्हणजे आवाज दिला की उठून जातात. तसं तर आज सुट्टी आहे आणि आता 9-9:30 झालेले आहेत आणि तरीही म्हटलं ही उठत नाही, चला हिला उठवूया. आणि तिचं मग नंतर 5 मिनटं अजून. आणि सगळ्यात पहिला बऱ्याच वेळा आता नवीन एक गोष्ट शिकली आहे की मी माझी रात्रभर झोपच नाही झाली, माहीत नाही रात्रभर काय करतात हे. आणि हे नवीन वर्ड दिला की तिला असं वाटते की मम्माला काहीतरी वाटेल आणि मम्मा मला म्हणेल ठीक आहे तू झोपून घे. पण काय होतं ना की जोवर हे उठणार नाही, त्यांचं दूध आणि मग त्यांची आंघोळ, त्यानंतर निघणारे कपडे, त्यामुळे मग म्हटलं हिला उठवूया. नाहीतरी मग दुपारीही निवांत वेळ मिळाला, सुट्टी आहे तर झोपता येईल. काय कॅट घेतल्याचं स्वप्न पडलं आणि कॅट कशाला घेतली काय कशी कॅट पाहिजे तुला घ्यायची, अशी स्क्रॅच करते स्क्रॅच. मग कॅट घ्यायचं स्वप्न पडलंय, घरी आणली होती आपण. कुठल्या कलरची कॅट होती? व्हाईट. गुड मॉर्निंग. तिला बाल कमी होते. गुड मॉर्निंग प्रिया. गुड मॉर्निंग. मन सगळ्यांना हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. थोडं जोरात. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग.
आम्ही पण घरी कॅट आणली असं पियाला जे आहे स्वप्नात दिसलेलं आहे. पण खरं सांगायचं म्हटलं तर मी असंही कधी प्राण्यांना घरी आणणार नाही. एकदा आम्ही ससा घेतला होता आणि मी 8 दिवसात एवढी वैतागली होती. ज्या शॉपवरून आम्ही त्याला विकत घेतलं ना, त्या शॉपमध्ये आम्ही त्याला फ्री ऑफ कॉस्ट रिटर्न करून आलो होतो. त्यामुळे मला आता प्राण्यांची जरा भीती वाटते. त्याला सांभाळणं अवघड झालं होतं आणि जेव्हा दुसऱ्यांकडे बघायची तेव्हा असं वाटायचं की मी याला पकडू शकते हातात, आणि घरी आल्यावर मी एकही त्याला पकडला नाही. मला इतकी भीती भरली होती मनामध्ये. आणि तो खूप जास्त सॉफ्ट असतो, हातामधून सरकतो, पण मला त्याला कधी आपलंसं म्हणजे करताच आलं नाही त्याला. आणि म्हणून 8 दिवसात जे आहे आम्ही शॉपवाल्याला रिटर्न केला होता. सो मी आता कधीही म्हणजे प्राण्यांना घरी आणण्याचा विचार करणार नाही, कारण त्यांनाही एका मुलासारखं जपावं लागतं. आणि कधी कधी आपली चिडचिड झाली, मुलांवर जरा डोळे मोठे केले की ते जरा शांत होतात, तसं प्राण्यांना समजणार नाही. त्यापेक्षा त्यांच्यापासून जरा दूर राहिलेलंच बरं आहे. पियाला मी सांगेल की बाई तू स्वप्नातच बघ हे सगळं, कारण घर आवरताच एवढा उशीर होऊन जातो, एवढं वेळ लागतो. त्यामुळे अजून आता ताण नको आहे. काही लोक हौसेने करून घेतात आणि होऊनही जातं, जसं मी गार्डनिंग करत असते. सो ज्याची त्याची चॉईस असते. सो पियाचा इथे ब्रश वगैरे जो आहे चाललेला आहे. म्हटलं इथे सकाळी जे आहे एक काम कंप्लीट करून घ्यावं. मला गहू थोडे निवडून ठेवायचे होते. तसं मी मॉलमधून फ्रेश गहू आणत असते, त्यामुळे एवढे जास्त त्यामध्ये कीड वगैरे नसते. आणि मी काय करते ना नेहमी, की मी आधी जवळच मॉल आहे त्यामुळे मॉलमध्ये जाऊन बघते. जर त्यांच्या डायरेक्ट लूज गहूमध्ये किडे नसतील ना, मग मी तिथून 10-11 किलो गहू घेऊन येते. आणि जर किडे वगैरे दिसले थोडे तर मग मी घेत नाही, मग मी पॅकिंगवाला गहू मागवते. पण तो या लूजपेक्षा ना थोडा 4-5 रुपयांनी महाग असतो किलो मागे. मग तेवढी एक गोष्ट आहे, म्हणून मग मी आधी चेक करते मॉलला जाऊन, आणि तिथे जर खराब असला तरच मागवते. पण काही एवढं खराब वगैरे काही नव्हतं, छान होतं. फक्त गाडून घ्यायचं होतं जेणेकरून एखादा खडा वगैरे किंवा डस्ट वगैरे असेल ती गाडून निघून जाईल. आणि म्हटलं आता क्लीन करून ठेवलं, कारण पियाच्या पप्पांना जेव्हा वेळ मिळेल, मग ते आता हे शनिवार रविवारमध्ये वेळ मिळाला तेव्हा दळून आणतील. आपलं काम झालेलं असलं की मग बोलायला ऑप्शन नसतो, कारण मग माणसं लोक लगेच येतात, आहे का तुझं तयार, चल मी चाललोय बाहेर. आणि मग असं होण्यासाठीच मी आता जे आहे सकाळीच आवरून घेतलं हे. आणि जेव्हा कधीही मी अशा पद्धतीने धान्य निवडत असते ना, तेव्हा ती पियाची जी चुडबुड असते ना, ही माझ्यासोबत असंच चालू असते. आणि 10 मिनिटात होणारं काम ना बरंच वाढत असतं. कधी कधी खेळता म्हणजे आता तिला समजायला लागले. लहानपणी जेव्हा खेळायची ना तेव्हा खाली पाडण्याची प्रोसेस ही जास्त होत असायची. आणि तुमच्या घरात लहान मुलं म्हणजे असतील ना, तर तुमच्यासोबत ही गोष्ट घडतच असेल. त्यांना धान्यासोबत खेळायला खूप जास्त आवडत असतं. चला आता तुम्हाला मस्त गार्डनिंगबद्दल काहीतरी छान गोष्ट सांगते. म्हणजे मी पाहिलं होतं व्हिडिओजमध्ये आणि बऱ्याच अशा पिक्समध्ये मी बघितलं होतं, फोटोजमध्ये इंटरनेटवर, की जे स्नेक प्लांट असतं ना त्याला पण फ्लावरिंग होत असते. पण माझ्यासोबत हे कधीही घडलं नाही. पण हे एका छोट्याशा बॉटलमध्ये मी लावलेलं आहे, पाण्याच्या बॉटलमध्ये, आणि खूप छान ग्रो करता येते. आणि हे बघा अशी स्टेम त्याला निघाली होती काही दिवसापूर्वी, जी थोड्या वेळा तुम्ही पूर्वी बघितली. आणि आता हे बघा त्याचं असं फ्लावरिंग होतं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या बारीक बारीक फ्लावर्सला ना इतका छान सुगंध आहे ना, म्हणजे खूप जास्त स्ट्रॉंग नाही आहे, एकदम असं धीमा ज्याला म्हणतात ना, असं एकदम स्लो असा मस्त सुगंध येतोय त्याचा. आणि दिसायलाही खूप छान दिसतंय. आणि मी याला आता तुम्हाला कटिंगपासून कसं प्रोपोगेट हे करायचं शिकवणार आहे. खरं तर म्हणजे हे जे प्लांट आहे ना, हे तुम्ही बेडरूममध्ये जर ठेवलं ना, तर याच्याने जे म्हणजे एक एअर प्युरिफायर तुम्ही याला प्लांट म्हणू शकतात. खूप जास्त याच्यामध्ये जे केमिकलवाली हवा किंवा वॉटेवर जे काही तुमच्या प्रदूषणवाली हवा असेल ना, ती कमी करण्याचं काम हे प्लांट खूप जोरदार पद्धतीने करत असतं. त्यामुळे तुम्ही याला बेडरूममध्ये इन्क्लूड करू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे याला सनलाईट वगैरे काही जास्त गरज नाही, अगदी लो लाईटमध्ये पण हे जगतं. आणि जास्त पाणी किंवा खूप जास्त केअर करायची गरज नाही. तर पहा, काही दिवसांपूर्वी अशा ज्या कटिंग्स होत्या मी एका प्लास्टिकच्या ज्या आहे ग्लासमध्ये ठेवलेल्या होत्या. सगळ्यांना मी एकसाथच ठेवलं होतं, पण काहींची जे आहे नवीन ग्रोथ पण येऊन त्यांना ब्रांचेस यायला लागले आहे, काहींना आत्ता कुठे मुळं येत आहेत. तर अशी जी आहे यांची प्रोसेस असते. तर यांना आता तुम्ही कटिंगने कसं ग्रो करू शकतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर नर्सरीत गेले ना तर थोडं कॉस्टली मिळतं आहे, म्हणून तुम्हाला मी कटिंगने कसं ग्रो करायचं ते सांगते. बघा इथे मी काही जे आहे ना असे पत्ते घेऊन आलेले आहे, आमच्या इथे सोसायटीमध्येच होते. सो तुम्हाला दाखवण्यासाठी मी आणलेले आहेत. फक्त गोष्ट काय करायची ना, की खालचा भाग खाली आणि वरचा भाग वर एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे कटिंग्स आहेत ना, यांना कट केल्यानंतर ना
जरा म्हणजे 2 ते 3 दिवस बाहेरच पडू द्या, लगेच पाण्यात नाही ठेवायचं. तुम्ही कटिंग केली आणि लगेच पाण्यात ठेवली ना की मग हे सडायला लागतात. म्हणून थोडं त्यांचा जो खालचा भाग आहे जो आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे तो जो आहे ना थोडा सुकला पाहिजे, जेणेकरून मग त्यांना नवीन जे आहे रूट्स डेव्हलप करायला जे आहे व्यवस्थित जास्त सडत नाही, महत्त्वाचं म्हणजे. सो इथे 1-2 वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काहींना ना म्हणजे माझ्याकडे मी मेनडोरच्या बाहेर ठेवलेलं आहे एक, तर त्याला ना ते व्हॅरिगेटेड व्हरायटीचं आहे. ते दिसायला खूप छान दिसतं. त्याच्या हे जे लीव्स असतात ना त्याच्या साईडून एक बॉर्डर असते छान येलो कलरची, तेही दिसतात. काही अगदी छोटे छोटे पण वाढणारे असतात. म्हणजे तुम्ही एकदा जर नर्सरीमधून इन्व्हेस्ट करत असाल, जर तुम्हाला अशा पद्धतीने कटिंग मिळत नसेल ना तर तुम्ही नर्सरीतून घेऊन या एकव्या आणि छान थोडं मोठं झालं की त्यांचे पत्त्यांतूनच तुम्ही अजून मल्टिपल त्यांना करू शकतात. नवीन अजून प्लांट तुम्ही बनवू शकतात आणि दिसायलाही छान दिसतं आणि घराचाही लुक चेंज करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातली जी अशुद्ध हवा आहे त्यालाही शुद्ध करण्याचं काम जे आहे हे प्लांट करतं. म्हणून याला जास्तीत जास्त जे आहे बेडरूममध्ये यूज केलं जातं, कारण रात्रीच्या वेळेला आपण दरवाजे वगैरे बंद करून झोपलेलो असतो. सो एक नॅचरल एअर प्युरिफायर जे आहे त्याचं काम जे आहे हे प्लांट करतं. त्यामुळे तुम्ही पण जर इंटरेस्टेड असाल गार्डनिंगमध्ये आणि तुम्हाला वाटत असेल की आपण बेडरूममध्ये कुठलं प्लांट ठेवावं तर याला इन्क्लूड करा. याचा रिझल्टही छान आहे, लो मेंटेनन्स आहे, काही जास्त याला फर्टिलायझर वगैरे द्यायची गरज नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एअर प्युरिफाय आहे. तर नक्की तुम्हाला जर मिळत असेल कुठे कटिंग तर ट्राय करा. आपल्याकडे थोडे पैसे आल्यावर आपलं असं असतंच ना की मी याला काहीतरी घेईल, याला काहीतरी घेईल. अशापैकी तर ऑफकोर्स पिया एक आहेच आणि तिचंही चाललं होतं की जर माझ्याकडे मम्मा अलाराम क्लॉक असेल ना तर सकाळी तिचा अलाराम वाजल्यावर मी छान बंद करायला उठेल आणि मग मी माझी उठून डायरेक्ट जे आहे ब्रश करायला लागणार, असं तिचं म्हणणं होतं. आणि म्हटलं जर हे सक्सेसफुल झालं तर माझं सकाळी 4 वेळा उठवणं जरा कमी होईल आणि म्हणून जे आहे इथे मी तिला गिफ्टमध्ये अलाराम क्लॉकच द्यायचं ठरवलं. सो ठरल्याप्रमाणे आम्ही शॉपमध्ये आलो. क्लॉक खूप छान होते आणि तिला सगळ्यात छोटीशी जी होती ना ती आवडलेली होती. आणि गोष्ट अशी झाली ना की शॉपवाल्याला काही तिचा अलाराम सेटच करता येत नव्हता, म्हणजे ती वाजतच नव्हती. आणि तिच्या हातातली तिला अगदी पिंक कलर जास्त आवडतो, सगळ्याच मुलींना पिंक कलर जास्त आवडतो. सो पिंक कलरचीच तिला छोटीशी पाहिजे होती आणि प्रयत्नांनंतर ती काही चालू झाली नाही. आणि 200 रुपयाच्या अलाराम क्लॉकवरून पियाला काय आवडलं असेल तर ही अशी गेमवाली पझलवाली जी पेन्सिल होती ना ही काही न घेऊन देण्यापेक्षा म्हटलं चला नंतर कधीतरी जे आहे तिच्यासाठी क्लॉक घेऊया. सध्या तिला पेन्सिलवर जे आहे खुश केलेलं आहे, कारण दुसरं तिला काही आवडतच नव्हतं. आणि ते घेऊन आम्ही घरी आलोत. अमेझॉन, वेगवेगळे गिफ्ट शॉप सगळ्याकडे फिरून आल्यानंतर ना हा एक गणपती बाप्पा आम्हाला आमच्या घरातलाच आवडला. त्याच्यासोबत थोडा DIY केलं. म्हणजे हा कवर होता, एका ग्लासच्या जारमध्ये असा कवर असतो ना तसा होता, पण मला तसा लावायचा नव्हता. सो आम्ही त्याचं जे आउटर लेअर होती ना ती काढून टाकली आणि हाच गणपती बाप्पा फायनल केला आमच्या कारमध्ये ठेवण्यासाठी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, मस्त दिसतोय ना आता, छान. आपल्या मनासारखी गोष्ट घडल्याशिवाय मनाला शांती अजिबात मिळत नाही. आणि फायनली मनाला हवा तसा गणपती बाप्पा जो आहे फायनली एका महिन्यानंतर जो आहे आमच्या कारमध्ये जे आहे स्थापित झालेला आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, मी इथे व्हिडिओ संपत आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.